SGS. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बा ते कोंबडा म्हटलं ते ना खाल्ला ना आपल्या या शिवलाल भाऊच्या घरी आणून टाकला, यायचं भांडण जमकले पाहिजे नाही. मग आता आता काय करा म्हटलं, आम्ही दोघं जणांना काय करा? तर खबरीलाल आणि जगन तुम्ही काय करा माहिती आहे का, आता ते सगळं चाललेच म्हटलं, तर मग सगळं आपल्याच्यानं त्याला काही पकडल्या जाणार नाही ना, असंच जाऊ देता का त्याला रामपुरातून? हा, तर तुम्ही काय करा, त्याचा आजच गेम करायचा आहे आपल्याला. आता आपल्याला तयारी गियाऱ्या करायला लागतील ना 14 एप्रिलच्या. तुम्ही फक्त आज त्याचा गेम करा, आज त्याचा पत्तच काढून टाकू आपण. काही टेन्शन नाही ना, काही टेन्शन नाही. त्याला म्हटलं आम्ही नंगे हातच पकडलो डायरेक्ट. जगण्यात मी फक्त आम्हा डोकं धरलेले द्या तुम्ही, पुढे पुढे लंबेच करून टाकतो त्याला. अरे सरपंच आहे म्हटलं, ते डीजे गिजे सांगा बरं. हा, डीजे शिवाय माहोल नाही झाला पाहिजे म्हटलं, असा माहोल करायचा आहे की नाही. हा, त्याची मिरवणूकच काढू आपण म्हटलं गावातून. हार गिर मस्त गदी गिदीवर बसून येईल, चांगली मिरवणूक काढू म्हटलं त्याची बी. आता उद्या 14 एप्रिल आहे म्हटलं, हा त्याची बी मिरवणूक काढून टाकू आता. हो ना, आता फक्त ते कसं, आता ते आपण जे सोचलं ते झालं पाहिजे फक्त. मग पाना म्हटलं त्याचा कसा गेम करतो तो, ते बी याद ठेवतील म्हटलं. रामपूर काय आहे म्हटलं गाव, ते बी लक्षातच ठेवतील. आता काय म्हटलं तुम्ही संकेत आणि आपलं खबरीलाल, तुम्ही दोघं जण जा म्हटलं, आपल्या पोझिशनवर जा तुम्ही. करा ते लोक, आम्ही इकडे ते लोक तयारी गियाऱ्या करतो आपल्या उद्याच्या, आपली 14 एप्रिलची तयारी गियारी करतो. जा तुम्ही, आम्ही इकडचं पाहतो. काय कोंबलं होतं रे बापा गावरान. मजा झाली बाकी कोंबलं खाऊन, आहे की नाही. त्याला बिचारले रट्टे खायला लावले दोघं भाले. का मामा म्हटलं, कोणाला शब्दिक तर नशीन झाला ना म्हटलं. हा, आपण कोंबडं खाल्लं बा तिकडे फक्त गिक नेऊन टाकले, असं कोणाला शब्दिक काही काही वाटते का तुम्हाला? काय जा फोतराचा शेकन गिक रे, हेंबाळ्यात म्हटलं हे रामपूरवाले. याच्या कुठे नांदी लागून राहिला, एवढं टेन्शन नको घेऊ, काहीच नाही होत. पारे भाऊ संख्या म्हटलं, सरपंचानं म्हटलं बरोबर ओळखलं की येणच कोंबडा खाल्ला आणि तटी नेऊन टाकला. काय माणसात रे बा हे. चला घ्या ना म्हटलं. हा, अरे आज घ्या म्हटलं, आपल्या डुप्लिकेट मशीन आहेत की नाही मामा भाची कंपनीच्या, अरे घ्या म्हटलं देऊ टाकून. सकाळ कसं हे राहतील तिकडे 14 एप्रिलच्या याच्यात बीजे, आपण म्हटलं आपण उठून राहू ना. चला घ्या लवकर, बसून टाकू आता त्या सगळ्याचे सगळे. ऐकलं काय तू ना ते, तो म्हणते ती त्या डुप्लिकेट मशीना म्हणजे मशीना बी चांगल्या नाही आहे त्याच्या डोलत्या. हा पुरा लुच्चा माणूस आहे. हो ना ऐकलं ना. थांब ना, आता याचा पुरा गेमच करणार ना आपल्याला. आता याचा गेम जायला पाहिजे, तू कसा गेम करतो आता. अरे ऐकलं रे वाटते, सगळ्याच गोष्टी ऐकल्या वाटते ना. पाहा लागीन बा, ऐकल्या गिकल्या की काय. अरे का रे भाषे हो, अरे कुठे आलते म्हटलं. हा, काय होतं? बस 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 आता म्हटलं काहीच बोलायचं नाही. आता नाटक अजिबात करायचे नाही. ऐकलं म्हटलं, सगळं ऐकलं म्हटलं. किती लुच्ची आहे म्हटलं, त्या दोघं भाचं म्हटलं भांडण लावून दिलं. कोंबडा तुम्ही खाल्ला आणि त्याच्या दारी नेऊन टाकला. लहान हरामखोरा म्हटलं तुम्ही. किती म्हटलं तुम्ही, लुच्ची किती म्हटलं. त्या मशीना बी म्हटलं थलक्या निघ ना तुमच्या डुप्लिकेट मशीन आहेत तुमच्या. आता दाखव तुम्ही, आता सगळं गावाला देतो सांगून. थांबा तुम्ही फक्त, चालले देख ना, चाल तू फक्त. अरे हो भाषे हो, अरे थांबा रे, अरे थांबा. अरे उठाना रे बापा हो, उठाना म्हटलं. पयाना जे गल्ली भेटीन तिकडे पयाना, जो रस्ता भेटीन त्या रस्त्याना पयाना लवकर घेतील ना म्हटलं. ते आता सगळे गेले ते सांगले, पया लवकर उठून, पया लवकर. अरे बस 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 बस, थकले असताना म्हटलं. बस झालं ना, थांबा ना आता. जर परसाद गिरसात तर का म्हटलं, आता 14 एप्रिलचा आजच खाऊन घ्या म्हटलं तुम्ही. अरे भाऊ, अरे जाऊ द्या हो भाऊ, अरे गलती झाली हो राजा आमच्या जानं. अरे बापा आता कानाले कानखळी आहे, या रामपुरातही येत नाही बापा आणि कुठेच जात नाही हो भाऊ. जाऊ द्या हो भाऊ. नाही, आता तर तुला म्हटलं त्याला हातपाय खोरे तर लोक मारतो रे मी. लहान म्हटलं तू हरामखोर आहेस. कोंबडा म्हटलं तू न घालला आणि तू मला दारी आणून टाकून राहिला नाही. अरे भाऊ राजा, कोंबड्याचे पैसे देतो ना राजा. एक कोंबडा खाल्ला मी, 2 कोंबडीचे पैसे देतो. अरे करून टाकू का म्हटलं सरपंच साहेब, देऊ का म्हटलं परसाद चालू करून देऊ का म्हटलं येले. हा, अरे घे ना म्हटलं, करा ना चालू. हा, अरे विचारा काय लागते आता, घ्या करा चालू करा. सोट्या मानाचे अरे बदल ना. झुमऱ्या येले पकड तू फक्त येले झुला दाखवा आता कसा असते, पकड येले.
नाही नाही म्हटलं त्याला आता कोणी म्हटलं तुम्ही पाणी पाजू नका हा जाऊच नका अजिबात. आता डायरेक्ट उद्या सकाळून जा आपण मिरवणूक काढू की नाही ता बरोबर आणतो म्हटलं मी त्याला बरोबर गदेवर बसवतो आणि चांगले खेटराचे हार घालतो म्हटलं आणि त्याला म्हटलं पुरा आपल्या मिरवणुकीच्या मागच फिरू. आता पहा ना आता तुम्ही सगळा काय गेम करतो मी त्याचा. जाऊ द्या लागत होतं बिचारेले. हा अरे घेतला ना आता त्यानं पडसाद खाल्ला ना आपल्या रामपूरचा. अरे नाही हो सरपंच साहेब अरे एवढ्या काय झालं म्हटलं त्याने हा एवढ्यात काहीच नाही होत ना त्याचं. तुम्ही ऐका म्हटलं आपल्या देवीदास भाऊ बरोबर म्हणून राहिले उद्या पुरा गेम करून टाकून अजून द्यायचा मग म्हणजे कसं ते जन्मभर म्हटलं त्याला आठवणच राहील म्हटलं रामपूर काय चीज आहे तर. अरे बा मग आता तुम्हाला काय करा वाटून राहिलं तर पण मी काय म्हणतो हे आपलं तयारी गियारीचं बहिरचं पाहिलं की नाही बहिरगीर लावलं की नाही त्या पतंगा गीतांगा का फक्त अटीच लावल्या अंदर. अरे काही टेन्शन नका घेऊ ना म्हटलं तुम्ही सरपंच साहेब एकदम माहोल चालू आहे म्हटलं. तुम्ही फक्त कसं ते बँड पार्टीचं पाहिजे हा उद्याचं बँडचं पाहिजे फक्त बाकी काही नाही आमच्या इकडे लोटून द्या आम्ही पाहतो बाकीचं काय आता. अरे लावला ना म्या बँड पार्टीवालेले सगळेले फोन घेऊन लावले म्या. तू त्याचं टेन्शन नको घेऊ फक्त कसं ते दारू गिरू नको पेजूबा नाही तर कसं तू या भरला बा तांडव राहते म्हटलं दारू पिऊन. आणि आपलं काय जास्त असते का म्हटलं ते एका दिवशी उलची फक्त उलचीच घेतो काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. अरे बापरे काय बॅनर झालं हो राजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. हा छान आहे छान आहे. आणि शुभेच्छू कोण आहेत विदर्भाचे पोट्टे युट्यूब फॅमिली. बापरे खूप छान झालं. अरे लारा म्हटलं अरे बॅनर कोणा गेलं म्हटलं ते. अरे ते म्हटलं आपला मित्रच आहे म्हटलं बॅनर गिनर तयार करणारा. घ्या म्हटलं नंबर घ्या म्हटलं त्याचा 70 66 95 75 97. तुम्हाला जर कोणता पण जर बॅनर गिनर काही असं तयार करायचं असलं तर फक्त त्याला फक्त सांगा तुम्ही लग्नाचा व्हिडिओ जो पत्रिका असो काही बी सांगा ते तयार करून घेतात. नंबर डबल सांगतो 70 66 95 75 97. आता सेव्ह करून घ्या आणि कोणतं बी काम पडलं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा ते बनवून देतील तुम्हाला. हो का मला नंबर सेव्ह करून घ्या लागेल भले मला सांगा बाबू आपल्या घरी बी नंबर सेव्ह करून घेजो म्हणजे काही बी समजा बॅनर गिनर पत्रिका गित्रिका लग्नाचा व्हिडिओ काही बी समजा कोणताही कार्यक्रम असला की देतात आहे की नाही बनवून. अरे शांताराम भाऊ काहीच वांधा नाही म्हटलं क्वालिटी गिलिटी एकदम खास म्हटलं एकदम झकास पाहिजे. फक्त तुम्ही नंबर सेव्ह करा आणि त्याला म्हटलं फक्त मेसेज करा पा कसा देतात खास बनवून. बरं बरं आता ऐकलं ना म्हटलं सगळीनंच ऐकलं. पाहिजे म्हटलं कोणाला जर लागत असेल तर करजा म्हटलं बा त्याच्याशी कॉन्टॅक्ट. चला घेऊन जा म्हटलं पोट्टे जा तू समोर घेऊन जा एक हे बॅनर आणि एक अंदर लाव जा इकडे जा. अरे बाप रे लगा काय भीमरथ आहे रे बा. आज का एकदम माहोल आहे रे रामपूर मध्ये. अरे तुम्ही लावा ना लावा म्हटलं तुम्ही पहिलं गाणं लावा म्हटलं माझ्या भीमान देश उचलला एका पेनाच्या टोकावर. लावा गाणं लावा म्हटलं तुम्ही पहिला. आता झालं रे भाऊ सुरुवातच वाटते 90 पासूनच आहे वाटते गावाची. काय पहिलाच माणूस भेटा तो बी 90 वालाच भेटा. अरे भाऊ सध्या जमत नाही ना. अरे अजून खाना पिणं राहिलं ते वायरिंगा गिरिंगा गंमत जोडा लागते का म्हटलं सध्या शिक नाही ना सध्या जमत नाही ना ते. अरे मी देऊ का म्हटलं जोडून मी जोडू का म्हटलं तुमच्या वायरिंगा कायच्या वायरिंग आहेत म्हटलं मी देऊ का म्हटलं जोडून. गाणं लहान तुम्ही हो मला काही सांगू ना गाणं पाहिजे मला सध्याच पाहिजे म्हटलं. अरे भाऊ तुम्ही लावा म्हटलं गाणं. आता नाटू की आम्ही ढिंटाक एकदम माहोल करतो आम्ही. तुम्ही लावून तर फक्त गाणं पाना भले आम्ही कधी नाटतो. कसं गाव रे बा हे. अरे बा इकडे जेवण खाऊन राहिले का जेव्हा खायचं काही विचारून नाही राहिले नाही गाणं वाजवाच करून राहिले. अरे बाबू अरे मी अटी नाही ना जमात सध्या शिक नाही ना वाजून आपण 5 वाजतापासून आहे ना आपली मिरवणूक आतापासून काय फालतूचे ते जेवण खाऊन सांग ना कुकडे चालू आहे ते सांगा ना आम्हाला. माझ्या फक्त एकच गाणं वाजवा ना फक्त एक वाजवलं की झालं ना आमचं आम्ही चाललो मग तुम्हाला जेवण खाऊन करू देतो ना आम्ही मग चला. चला बँड पार्टी रत्ता आला म्हटलं. अरे आले का भाऊ म्हटलं जेवण खाऊन केलं की नाही म्हटलं. अरे काय बा जेवण खाऊन चालू दुरा म्हटलं पाणी नाही पाजलं ना बा गाणं वाजवा चालू आहे बा याचं सांगा नाही येईल काही मग संध्याकाळी वाजवाच लागतात ना आता आपल्याला गाणे. अरे सरपंच साहेब फक्त एक गाणं म्हटलं माहिती नाही फक्त एक गाणं माझा भीमाना पेन देश उचलणं एका पेनाच्या टोकावर फक्त एक गाणं तर वाजू द्या फक्त. हा लेका तुला पेलीच काय म्हटलं तुला पहिलेच काय सांगितलं की दारू पिऊ नको म्हणून. आजच्या दिवस तरी नव्हता पेतले का काय लेका झुमऱ्या तू कामायतले का तिकडे वाळव तिकडे एवढ्या मोठ्या पंक्ता गिंका बसेला आहेत म्हटलं ते वाळायला कोणी नाही. तुम्ही इकडे बँड पार्टी पासून अरे आतापासून काय वाजवता ते मग वाजवणं जाय ना आपल्या रातभर. अरे हो जगण्या तिकडे जा ना म्हटलं पंक्ता गिंका वाढू लागणार का काय करून राहिले तो वा लवकर तिकडे वा. अरे चला भाऊ गाड्या राहू द्या लागलं तर अटी गाड्या गिड्या राहू द्या तुम्ही चला तिकडे विहाराच्या इकडे चला घ्या म्हणलं तुमच्या माणसाले म्हणा जेवण खावणं करून घ्या मग 5 वाजतापासून मिरवणूक चालू करून देऊ चला.
चालू करा तुम्ही गाणं. हा गाणं अजिबात बंद नाही पडायला पाहिजे तुमचं. अरे काय बाबा, कोणत्या भूताच्या गावात येऊन पडलो रे बाबा. हे कोणतं गाव आहे रे बा? रामपूर. अरे लेका 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 2 मिनिटं लेका मशीन लेका गरम झाली ना. 2 मिनिटं तर बंद राहू द्या. अरे भाऊ, अरे थांबा ना म्हटलं. 5-10 मिनिटं थांबा ना म्हटलं. ते इंजन म्हटलं वाप मारून राहिलं ना. 5 मिनिटं तर थांबा राजा, बंद पडून जाईल सगळं. मग काय करतात? फेरी जाणू का म्हटलं माझ्या घरचा? हा फेरी जाणू का? फिरजात ठेवता का तुमची मशीन की पाण्यात बुचकय मारू तुमच्या मशीनले? गदीवर बसवलं नाही मले. थांबा म्हणा, तुम्हाला दाखवतो रे ना रामपूरवाले हो कसं आहे तर. मला इज्जतचा भाजीवाला करून राहिले नाही तुम्ही. थांबा तुम्ही दाखवतो, तुम्हालाही दाखवतो मी. अरे करा ना बा, तुम्ही चालू काय राजा तुम्ही माणसा राजा. हा हजार झालं नसते का तुम्ही पैसे घेऊन आले ना. बंद पडली नाही पाहिजे. 1 सेकंड बी म्हणलं मशीन बंद पडायला नाही पाहिजे. ते तुम्ही पहिले पाहिजे होतं. आता म्हटलं लवकर लावा म्हटलं. हा गाणं लावा तुम्ही. हा बोला जय भीम करा, चालू करा. अरे टेकलो ना बा, गावाच्या येंडावर टेकलो ना म्हटलं. त्या विहारापासून म्हटलं राजा पुरे मशीन राजा पुरं धुधा चालू होतं नाही रा. अरे थांबा ना म्हटलं, 5-10 मिनिटं तर थांबा. आता एक आखरी वाजवा लागते ना फक्त. झाला ना आता, टाइम झाला ना आपला. नाही टाइम झाला. असा कसा झाला हो? अजून तर म्हटलं पुरे रात राहिली म्हटलं. सगून 6 वाजे देतलं म्हटलं. चालूच पाहिजे. सगून 6 वाजे देतलो. गेले काय बेवड्या बेळ्याचे दारू पेला पोटात आहे. गरम नाचून राहिला, काही वाटून नाही राहिले. सकाळ पाहिजे बाबू कसा आवडशील तर. अरे बस झालं रे पोट्टे हो, बस झालं ना. हा अरे चला ना म्हटलं, आपलं तिकडे अजून कार्यक्रम बाकी आहे. जेवण खावणं बाकी राहिले आपले संध्याकाळचे. हा चला, ते स्वयंपाक गिपाक उरेला, पहिले जेवण खावणं करून घ्या. मग कसं भाषणाचा कार्यक्रम आहे ना. चला सरपंच साहेब, फक्त एक गाणं, आखरी गाणं वाजवायला फक्त तुम्ही आता एक. कायच करावा हे झुमऱ्याचं. मी पहिलेच म्हटलं होतं दारू नको पिऊ. बरं बा डीजे वाले भाऊ, एक गाणं लावून टाका. जाऊ द्या, मोळा विजय मोळा. चला जा बाबा तुम्ही, चला जेवण खावणं करून घ्या. चला. हा याला म्हणतात म्हटलं गावचा सरपंच. चला ला डीजे वाले आता तुम्ही गाणं. ढन्नक. आज आपण इथं सर्वजण कशासाठी जमलेलो आहोत हे तुम्हाला कोणालाही सांगायची गरज नसेलच. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंतीनिमित्त आपण सर्वांना विनम्र अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जर किती पण तुम्हाला सांगितलं तरी ते अपुरच पडते. म्हणून आम्ही आमचे 2 शब्द हे थोडक्यात तुमच्या पुढे मांडण्याचा कोशिश करतो. तुम्ही ते 2 शब्द आमचे शांततेत ऐकावे ही विनंती. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढायचा त्याचा इरादा नेक होता. असा रामजी बाबाचा लेख भीमराव आंबेडकर हा लाखात एक नाही तर जगात एक होता. दलितांच्या जीवनाचे त्यांनी उद्धार केले आणि स्वतःच्या जीवाचे मात्र त्यांनी रान केले. अशा या महामानवास माझा साष्टांग नमस्कार. आज त्यांची जयंती 132व्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आपण त्यांच्या जीवनावर म्हणजे त्यांच्या जीवनाचा थोडासा विचार करून आपण सुद्धा त्यांच्या मार्गावर चालायला हवं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आधीची परिस्थिती कशी होती, पण त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची परिस्थिती खूप उंचावली आणि इतर सर्वांचे पण खूप सारा उद्धार केला. असाच उद्धार आपल्या जीवनात सुद्धा होऊ शकतो. त्याचा मार्ग फक्त एकच आहे, तो म्हणजे शिक्षण. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक अभिनंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घरची परिस्थिती लहानपणी खूप खराब असल्याने त्यांनी तर आपल्या रोडवर अभ्यास केला. रोडच्या लाईट खाली बसून अभ्यास केला आणि ते आज आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जातात. त्यासाठीच आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लक्षात घेऊन आणि त्यांच्या मार्गावर आपण नेहमी चालायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी किती पण सांगितलं तरी ते आज अपुरच पडणार. इथंच आम्ही आमचे 2 शब्द संपवतो आणि आमचे भाषणाला पूर्णविराम देतो. आपण सर्वांनी आमचे भाषण हे शांततेत ऐकलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा आमचा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून आभार मानतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या चॅनलवर कुणी जर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट आमच्या चॅनलवर पण असू द्या अशी विनंती. चला तर आता भेटूया परवाच्या दिवशी ठीक 5:30 वाजता. परत एकदा तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.